मी आता पालघर जिल्ह्यातल्या शिरगाव या ठिकाणच्या अत्यंत ऐतिहासिक किल्ल्यावरती आहे। या किल्ल्याची एकंदर रचना आणि आजूबाजूचा परिसर याचं वर्णन फक्त एकाच शब्दात करता येतं की निसर्ग सौंदर्याने नटलेला भुईकोट किल्ला हा म्हटलं तर तसा सागरी किल्ला आहे। आणि या किल्ल्याच्या आजूबाजूला आत्ता जरी वस्ती दिसत असली तरी पूर्वी दलदलीचं साम्राज्य होतं। शिरगावच्या किल्ल्याबद्दल अत्यंत विस्तृत अशी माहिती ऐकायची असेल किंवा वाचायची असेल तर भालचंद्र कुलकर्णी अर्थात भावी कुलकर्णी यांनी लिहिलेलं मुंबई अर्थात एकेकाळच्या फिरंगाणातील किल्ले या पुस्तकामध्ये हा जो पालघर आणि या परिसरातला जो पट्टा आहे पालघर डहाणू त्यातले जे किल्ले आहेत म्हणजे उत्तर फिरंगाणातले जे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं त्याचं हे सगळं वर्णन या पुस्तकात वाचायला मिळेल। या शिरगाव किल्ल्यामध्ये आल्यानंतर एक लक्षात येतं की पोर्तुगीजांच्या अंमलाखाली हा किल्ला असला तरी या किल्ल्याचं जे बांधकाम आहे हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे। तुम्ही बघू शकता हे मनोरे, त्यानंतर मी आत्ता ज्या मनोऱ्याच्या ठिकाणी उभा आहे तिथे आत्ता भगवा झेंडा डौलानी फडकतोय, पण हा जो घुमट आहे आणि आत्ता ही जी वर यायची वाट आहे त्या वाटेने मी आता खाली जाणार आहे हळूहळू सगळं व्यवधान ठेवत। इथे अशा वर्तुळाकार पायऱ्या आहेत आणि आता मी खालच्या कमानीवरती उतरतोय। इकडे उत्तम असं प्रतिबिंबाचा खेळ सुरू आहे, छाया प्रतिबिंबाचा, आणि या गवाक्षातून तुम्हाला अशी फार सुंदर कमान दिसते आहे। आणि मी आता या किल्ल्याच्या आणखीन खालच्या मजल्यावरती आलेलो आहे मनोऱ्याच्या। आता इकडनं ही वेगळी दृश्य दिसत आहेत। अशा ऐतिहासिक ठिकाणी मी इथे पहिल्यांदाच आलोय आणि त्याचं सगळं श्रेय माझा भटकंतीतला साथीदार आणि माझा शाळू सोबती राजेश चव्हाण राहणार कांदिवली या मर्द मराठ्याकडे आहे। सर्वात महत्त्वाचं की या किल्ल्याचा ताबा आता राज्य पुरातत्व खात्याकडे आहे आणि इथे उत्तम पद्धतीने रिस्टोरेशनचं काम चाललेलं आहे। अत्यंत शास्त्रीय पद्धतीने हे काम चाललेलं आहे आणि ते बघितल्यानंतर सहज लक्षात येतं। तुम्हाला हा किल्ला कसा वाटला हे मला नक्की कळवा। मी समीर परांजपे बोरिवली, धन्यवाद। मी आता केळव्याच्या प्रसिद्ध ऐतिहासिक अशा किल्ल्यामध्ये उभा आहे। तुम्ही आता बघू शकताय की हे किल्ल्याचं जे बांधकाम आहे हे पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधलेला आहे आणि या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो आपल्या मुंबईच्या इतिहासाशी खूपच जवळीक साधणारा आणि खूपच प्रेरणादायी असा आहे। या किल्ल्याचा आणि मराठ्यांचाही काही प्रमाणात संबंध आला होता। आता मी या किल्ल्याच्या वेगळ्या वाटेवरती जाऊन तुम्हाला त्याचा दुसरा भाग दाखवण्याचा प्रयत्न करतोय। किल्ल्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाताना या किल्ल्याची जी गवाक्ष आहेत, पुरातन वास्तू आहेत, हे सगळं पोर्तुगीज बांधकाम आहे। आणि या पोर्तुगीज बांधकामामध्ये तुम्ही आता इथे बघताय की या किल्ल्याच्या ज्या भिंती आहेत या भिंती यांची विशिष्ट रचना, विशेषतः शत्रू येईल तेव्हा त्याला हेरण्यासाठी या पद्धतीने इथे ही गवाक्ष बांधलेली आहेत। या झरोख्यातून आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक बाहेरचं वेगळं जग दृश्य दिसू शकेल। अशा या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये आता मी आहे, जवळच समुद्रकिनारा आहे आणि इथे उभं राहिल्यानंतर हा किल्ला शिरगावप्रमाणे खूप भव्य नसेल पण ह्याचं म्हणून एक स्वतःचं महत्त्व आहे। आता सूर्यास्त होत चाललेला आहे
आणि थोड्या वेळाने आम्ही समुद्र किनाऱ्यावरती पोहोचणार आहोत। या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। मी समीर परांजपे बोरेल, धन्यवाद। मी आत्ता पालघर जिल्ह्यातल्या शिरगाव या किल्ल्याच्या अंतर्भागात आहे। हा किल्ला अतिशय ऐतिहासिक महत्त्वाचा तर आहेच, पण या किल्ल्याचं जतनीकरणाचं कामही उत्तम प्रकारे सुरू आहे। हा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतो आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीने याची जतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे। तुम्ही इथे बघू शकताय, सगळं काम चालू आहे। हा किल्ला मी कधीच बघितला नव्हता। आज इथे आल्यानंतर असं खूप छान वाटतंय। इतिहासाच्या सानिध्यामध्ये हे जे सगळं चित्रण मी करतोय ते बघत असताना मी नेमकं काय निवेदन करतोय हे 2 मिनिटं मला विसरायला झालं, कारण ही सगळी रचना खूप इंटरेस्टिंग आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा। मी समीर परांजपे बोरेल, धन्यवाद।